हाय हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत हैदराबादी चिकन बिर्याणी. तर त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी बासमती तांदूळ घेतले, कोहिनूरचा तांदूळ घेतला. ह्याची पण खूप छान बिर्याणी होते आणि तांदूळ छान फुलतो. तर मी हे घेतलेलं आहे एक पॅकेट. त्यातलं मी अर्धा किलो घेतलं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून ते अर्धा तासासाठी आपण तांदूळ भिजत ठेवणार आहोत. आता मी दुसरा बाउल घेतला, त्यामध्ये मी हे चिकन टाकलेलं आहे. चिकन हे अर्धा किलो आहे. त्यामध्ये नंतर मी दही घेतलेलं आहे एक वाटी. नंतर मी कोथिंबीर टाकली आहे. पुदिना, सिक्वेन्स जरी चुकलेला असेल तरी बिर्याणी खूप मस्त झाली आहे. हे मिक्सच करायचं आहे. त्यानंतर मी अर्धी वाटी अद्रक लसूण घेतली आहे. त्यानंतर मी इथे जिरा पावडर टाकली आहे आणि 1 चमचा धना पावडर टाकतोय आपण. त्यानंतर मी इथे लाल तिखट टाकले 1 चमचा आणि नंतर मी बिर्याणी मसाला टाकला 1 चमचा बिर्याणी मसाला. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी फ्राय केलेला कांदा टाकला मी, साधारण 1.5 वाटी टाकलेला आहे आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित पीसला लागलेला पाहिजे. अशा प्रकारे मी मिक्स करते. मिक्स झाल्यानंतर मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे मी त्यामध्ये. आता हे आपण साईडला ठेवणार आहोत अर्धा तासासाठी. अर्धा तासानंतर मी आता कढई घेतली आहे. त्यामध्ये तेल टाकते मी. तेल टाकल्यानंतर आपण जे चिकन ठेवलं होतं ते टाकणार आहोत तेलामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आहे. मिक्स करून घ्या व्यवस्थित. आणि आता हे आपण झाकून ठेवूया 20 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी. आपण हे झाकूया आणि ह्याला आपोआप पाणी सुटेल आणि चिकन शिजेल. तोपर्यंत आपण इथे पाणी उकळायला ठेवूया. त्यामध्ये आपण कोथिंबीर, पुदिना टाकून घेऊयात. नेहमीच्या बिर्याणीला जसं आपण राईस करतो, उकळून घेतो तसंच त्यामध्ये मी हे लिंबू कट करून टाकले आहे, खडे मसाले टाकलेले आहेत, तेजपत्ता टाकलेला आहे आणि मीठ टाकते. दोन 3 मिरच्याही टाकलेल्या आहेत. आता ह्याला पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. मीठही टाकून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला तो भिजवलेला राईस टाकायचा आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण राईस टाकून घेऊयात. अशा रीतीने आपण राईस टाकून घेऊ. एकदम मिक्स करून घ्या आणि सोडून द्या. पाण्याला चांगली उकळी आली आणि राईस शिजत आला. हे पहा, आता पाण्याला चांगली उकळी येते. हे पहा, आता आपला राईस ही अर्धा शिजलेला आहे. अर्धा म्हणजे 80% शिजलेला आहे. तोपर्यंत इथे चिकनही शिजून झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम करून आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं, चिकनचा मसाला वगैरे, तो टाकून घेऊया. व्यवस्थित पसरून घ्या ते.
पसरून घेतल्यानंतर तो आपल्याला त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्या. त्यानंतर आपल्याला त्यावर हा कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आणि पुदिना टाकायचा आहे. त्यानंतर आपण त्यावर राईस टाकणार आहोत. अशा प्रमाणे हे पहा, पूर्ण असं पसरून घ्या तो राईस. त्यावर पुन्हा आपण चिकनचा लेअर टाकायचा आहे. व्यवस्थित असं राईस टाकल्यानंतर त्यावर आपण कांदा टाकणार आहोत, कोथिंबीर आणि पुदिना आणि थोडा कलरही टाकायचा आहे. कलर असेल तर कलर टाका. त्यानंतर पुन्हा त्यावर आपण शिजवलेले हे चिकन मसाला टाकणार आहोत. पूर्ण एक लेयर खाली आपला चिकनचा लेयर झाला. त्यानंतर आपण राईस टाकला. त्यानंतर कांदावरती कोथिंबीर आणि पुन्हा एकदा ह्याच्यावर चिकनचा लेयर लावून त्यावर पूर्ण कांदा कोथिंबीर टाकणार आहोत आणि परत त्यानंतर त्याच्यावर राईस टाकणार आहे. म्हणजे राईसचा लेयर करायचा पुन्हा. ते पूर्ण असं पसरून घेऊन दाबून घ्या व्यवस्थित. वरतून थोडं तूप टाकायचं असेल तर तूपही टाकू शकता. त्यानंतर कांदा कोथिंबीर आणि खायचा कलर टाकायचा आहे आपल्याला. हे पहा, कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर कांदा सगळं टाकून झालेलं आहे. व्यवस्थितपणे आपण हे बिर्याणीचे लेयर लावलेले आहेत आणि बिर्याणी चढवलेली सुद्धा आहे. आता आपण इथं ग्रीन कलर टाकते मी खायचा. जो कलर अवेलेबल असेल तो टाकू शकता तुम्ही. येलो कलर टाकून घेऊया. त्यानंतर थोडा रेड कलर टाकायचा. आणि आपली बिर्याणी रेडी आहे. दम द्यायला आपण त्यावर फॉईल पेपर लावून घेणार आहोत आणि वरतून झाकण ठेवायचं आहे. त्यावर वरती काहीतरी जड काहीतरी ठेवूयात आपण. अशा प्रकारे मी फॉईल पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि ती 20-1 मिनटं मंद गॅसवर ठेवायची. आणि हे पहा, आपली बिर्याणी तयार आहे. चिकन हैदराबादी चिकन बिर्याणी तयार आहे. पूर्ण शिजलेला आहे राईसही आणि चिकनही खूप छान शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी बिर्याणी झालेली आहे.